पालिकेतील सत्ता वाटपावर आज फडणवीस आणि शिंदेंमध्ये बैठक होणार आहे। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईवर निर्णयाची शक्यता आहे। फडणवीस दावोसवरून परतताच हालचालींना वेग येणार। अधिकची माहिती देतात प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आठवडाभर दावोस दौऱ्यावर होते, आता दावोस दौऱ्यावरून काल रात्री 11 वाजता ते मुंबईमध्ये परतले आहेत आणि त्यानंतर आता महापौर पदाच्या चर्चेला जो आहे तो वेग येणार आहे। आपण जर बघितलं असेल तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 2.5 वर्ष महापौरपद आपल्याला द्यावं, त्याचसोबत पालिकेतील महत्वाचा वाटा जो आहे तो देखील आपल्याला द्यावाची मागणी केली होती। त्यानंतर भाजप नेत्यांची आणि एकनाथ शिंदेच्या नेत्यांची बैठक झाली। मात्र मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर या संपूर्ण विषयावर पुन्हा एकदा चर्चा केली जाईल। त्यानुसार आज किंवा उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर भाजपचे नगरसेवक आणि एकनाथ शिंदेचे नगरसेवक आपला एक गट स्थापन करतील, कोकण भवनला जाईल आणि त्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कदाचित महापौर पदाची निवड देखील होऊ शकते। धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अदानी आणि लोढांच्या कंपन्यांसोबत दावोसमध्ये करार हा क्रूर विनोद। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी फडणवीसांच्या दौऱ्यावर टीका केली। दावोसमधील घोषणांवर मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का असा सवाल चव्हाणांनी विचारलाय। 30 लाख कोटींची गुंतवणूक येणार असेल तर आनंदच आहे असंही चव्हाण म्हणाले। पृथ्वीराज चव्हाण यांनी एक्सपोस्ट करत आपलं हे मत मांडलेलं। एक्सपोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीका करणं योग्य नाही। जर खरोखर 30 लाख कोटींचे एमओयू झाले असतील तर आनंदाची बाब आहे, पण मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणं योग्य नाही, कारण सत्य शेवटी बाहेर येतच। मागील दावोस दौऱ्यातील एमओयू पैकी महाराष्ट्रात किती उद्योग सुरू झाले, किती गुंतवणूक झाली, प्रत्यक्षात किती रोजगार निर्माण झाले, मोठे आकडे नव्हे तर प्रत्यक्ष गुंतवणूक किती झाली। अदानी आणि लोढा यांच्यासारख्या स्थानिक कंपन्यांबरोबर दावोसमध्ये करार करणं हा क्रूर विनोद आहे, पृथ्वीराज चव्हाणांनी पोस्ट केलं। महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांना इव्हेंट नको तर पारदर्शकता, उत्तरदायित्व, प्रत्यक्ष रोजगार हवे आहेत। आतापर्यंतच्या दावोसमध्ये घोषणा केलेल्या एमओयूवर आणि त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात किती मोठे परकीय उद्योग सुरू झाले यावर मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक्सपोस्ट करत हे काही सवाल विचारलेले आहेत।